या सगळ्या गोष्टीसाठी मदत केली त्या सर्वांचं तर व्हिडिओच्या शेवटीमध्ये नावं टाकले ज्यांनी ज्यांनी किट दिलं, पण त्याच्या आधी व्हिडिओमध्ये पण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा की ज्यांनी मदत केली त्यांचे सगळ्यांचे ती नावं पण तुम्ही लक्षात ठेवा, कारण त्या सगळ्यांचं पण महत्त्व तेवढंच आहे. जेवढं आम्ही इथं घेऊन येतो ना त्यापेक्षा त्यांनी ते आमच्यापर्यंत पोहोचवलं, ते आम्ही इथपर्यंत पोहोचवतोय. त्याच्यामुळे त्या सर्वांचं पण आभार मानतो. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण रायरेश्वरती आलो आहे. रायरेश्वरवरती महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे मागं. तर आता पहिल्या 2 शाळा झालेल्या आहेत, आता 3ऱ्या शाळेत आपण जे रायरेश्वर पठारावरतीच शाळा आहे, तर त्या 3ऱ्या शाळेत आता शेवटचा म्हणजे 3री जी शाळा आहे ती आता आपण पार पाडणार आहे. तिथं 21 किट आपण देणार आहे. तर आता शिक्षक काही आता अवेलेबल नाहीत, कारण की शाळेचा टायमिंग संपून गेला आणि त्यांना जायचं त्यामुळं ते गेल्यात. तर बाकी विद्यार्थी आहेत तिथं, तर विद्यार्थ्यांना आपण आता किट वाटणार आहे आणि जे काही बाकीचे विद्यार्थी त्यांची किट आपण इथं शाळेमध्ये ठेवणार आहे. तर सकाळपासून बऱ्याच लोकांची ओळख करून दिली, जुने नवीन सगळे. आता त्यातले मोजके लोक आहेत माझ्यासोबत. कस्तुरी आहे इथं, खास करून अभिनंदन कौतुक याचं वाटतं, मुंबईवरनं ती आली. तर दरवेळेस ती ज्यावेळेस आपण काही सफर सोडायचं असेल आवाज दिला आम्ही हे करायचं, तर ती पहिली व्यक्ती असते की ती मुंबईवरनं येते. त्यानंतर आमचे प्रसाद भाऊ आहेत जे पहिल्यापासून सुरुवातीपासून आमच्यासोबत आहेत आणि ते पण इंदापूरवरनं येतात दरवेळेस आपल्या कुठल्याही मोहिमेत. त्यानंतर आता सौदागर आहेत, नव्याने सगळे आपल्यावर जोडलेले आहेत, ते पण त्याचा उत्साह असतो दरवेळेस प्रत्येक गोष्ट करायला. हे पुढाकार घेणं महत्त्वाचं असतं. तर ह्या नवीन टीममधले असे काही मेंबर भेटले की ते स्वतःहून पुढाकार घेत आहेत. त्यानंतर आमचे मावस बंधू आहेत दत्तात्रय पांडे, ज्यांना आम्ही अण्णा म्हणतो, तर ते पहिल्यापासून आपल्यासोबत आहेत आणि आत्ता पण ह्या मोहिमेला त्या इंदापूरवरनं खास आल्यात. त्यानंतर दीपक मोरे आहेत, हे सगळे नवीन मधले आहेत जे आपल्याला जोडलेले आहेत. त्यानंतर ज्याच्यामुळे हे शक्य झालं जो सुनील दादा, त्याने हे सगळं नियोजन केलं 3ही शाळेंचं आणि जे काही पटसंख्या असेल सरांशी बोलणं वगैरे त्यांनी केलं. तर सगळ्यांची ओळख किंवा सगळ्यांचे आभार झाले, सगळं झालं. आता महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे ज्याच्यासाठी आतुरता लागली, 2 शाळेचा कार्यक्रम पार पाडला, त्याच्यामुळं आता आनंद जो आहे ना तो दुगणी झाला किंवा दुपटीने वाढलेला आहे. आणि हा जर 3रा प्रोग्राम झाला तर तिपटीने आनंद वाढणार आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. तर आत्ता आपण ह्या रायरेश्वर पठारावर जी शाळा आहे तिथं आपण हा कार्यक्रम पार पाडणार आहे. इथं 21 पटसंख्या आहे, 21 किट आपण आणलेले आहेत. त्याचबरोबर एक 11वी सायन्सची विद्यार्थिनी आहे, तिचे एक पूर्ण पुस्तकं आपण सेट देतोय. तर असे सगळे किट आहेत. आता तुम्ही बघितलं टीमने घेऊन गेले सगळे. तर आता तो पूर्ण सोहळा कसा असेल तो तुम्हाला दाखवेल. आणि पावसाचं पण रिमझिम सुरू झाली, अशा आनंददायी वातावरणात आपण हा प्रोग्राम पार पाडूयात. चला. तर फायनली आली शाळा ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायरेश्वर. तर ही शाळा नुकतीच एका फाउंडेशनने बांधलेली, त्यांनी नाव दिलं अग्निपंख फाउंडेशन श्रीगोंदा. तर हे खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे. तर आपली ही वाटचाल त्याच दिशेने आहे. कदाचित काही पुढच्या वर्षापर्यंत आपण पण कुठल्या ना कुठल्या गडावरती अशीच शाळा बांधण्याचं आपलं स्वप्न आहे. तर ही सुरुवात केलेली याचं मोठं स्वरूप आहे, ते 1 वर्षभरात तुम्हाला दिसेल. तर ही सुरुवात आता दाखवतो आतमधनं कशी आहे आपली. नमस्कार, मी सुनील जंगम, मी इथलाच आहे रायरेश्वरचा प्रॉपर. आज आपल्या इकडे सफर स्वराज्याची हा ग्रुप आलेला आहे. त्यांनी शाळेसाठी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी थोडं म्हणजे भरपूर मदत केली आपल्याला. हे शालेय किट दिलं आहे, प्रत्येक आहे म्हणजे प्रत्येक वर्गानुसार वेगवेगळं आहे आणि भरपूर मदत करतात आपल्याला, इथून पुढेही करते. तर आत्ता इथं शिक्षक अवेलेबल नाही आहेत त्यांच्या काही कारणांमुळं, आणि शाळेचा टायमिंग होऊन गेला होता, मला वाटतं 12 वाजता सुटणार होती आणि आम्हाला 2 शाळेला आणि पावसामुळं लेट झालं. त्या दोन्ही शाळा करता आपल्याला इथं वर यायला 1 वाजला.
आणि सरांना थांबायला लावलेलं, पण त्यांचे काही कारणामुळे ते थांबता नाही आलं. त्यांनी ते बराच वेळ थांबले, पण आपण उशीर झाल्यामध्ये गेलेले. तर परत सगळे विद्यार्थी गेलेले. तर अजून एक महत्त्वाचं म्हणजे जसं मी दोन्ही शाळेत पैसे सांगितलं की सुनीलचा मोठा वाटा आहे, तसं इथं पण तसंच झालं. तर सगळे पोरं गेलेले होते, तर त्याने परत सगळे जाऊन आणलेले. बरेच इथल्या गावकऱ्यांनी गोळा केलेले परत विद्यार्थी, शाळा उघडून दिलेली आपल्याला. तर त्यामुळं सगळ्यांचं, गावकऱ्यांचं, सुनीलचं, सगळ्यांचा आभार मानतो की ते सुद्धा इतक्या आम्हाला मदतीला तत्पर आहेत की ते पण प्रोत्साहन देत आहेत की तुम्ही चांगलं काम करता तर आम्ही पण तुम्हाला मदत करतो. त्याच्यामुळं त्यांनी हे सगळ्या गोष्टी लगेच अवेलेबल करून दिल्या. त्यामुळं हा प्रोग्राम, कारण आम्हाला वर येताना असं वाटलं शिक्षक गेले, सगळं गेलं, तर आता आपल्याला हा होईल का नाही प्रोग्राम. पण ह्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने ते आता साकार होतोय. आणि जे आत्ता अवेलेबल आहेत, जे आत्ता उपस्थित आहेत, त्या विद्यार्थ्यांना आपण किट देणार. जे राहिलेले आहेत ते इथंच ठेवणार आहेत. ते उद्या शाळेत सोमवारी वाटले जातील परत. तर सगळं म्हणजे पूर्ण दिवसाचा आराखडा सांगितला तर म्हणजे सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. म्हणजे 4-5 वर्षापूर्वी याच रायरेश्वर किल्ल्यावरती दिवाळीचे पहिला दिवस साजरा केलेला, आणि त्याच वेळेस ठरवलेलं की याच किल्ल्यापासून सुरुवात केली तर अजून आपण इकडं बरेच मदत वगैरे घेऊन यायचं. पण नंतर करोनाचा काळ आला, जसं सांगितल्याप्रमाणे मग सगळ्याच गोष्टी विस्कळीत झाल्या. टीममधले जुने मेंबर आहेत, त्यांच्या काही अडचणी आल्या, आमचे ट्रेक पण बंद झाले, आणि ते जे गडी बसलेली चांगल्या कामाची ती कुठंतरी थांबली होते. आणि एक नवीन टीम शोधत होतो, आणि त्या माध्यमातून एक चांगले मित्र कंपनी मागच्या 1-1.5 वर्षात तयार झाले सोबत. मग ठरवलं की आता सफर स्वराज्याची जी आपण थांबवलेली ते परत जे काही आपण मोठी मोठी स्वप्न बघितलेली की वेगवेगळ्या दुर्गम भागामध्ये जाऊन आपण ते तिथल्या शालेय म्हणजे जे शिक्षण घेत आहेत त्या मुलांना हातभार लावा, म्हणजे साहित्य किट वगैरे द्यावं, असे बरेच डोक्यामध्ये वेगवेगळे असे उपक्रम होते, ते करायचे होते. मग हे नवीन टीम आणि मग जुनी टीम ह्या दोन्हींचं एक मिश्रण करून मग ठरवलं की करायचं. आणि पहिल्याच ह्याला इतका प्रतिसाद जोरदार होता, म्हणजे आम्ही फक्त 3 शाळेचं ठरवलेलं की हे 50 किट आपल्याला गोळा करायचं. पण लोकांनी पण इतकी साथ दिली, म्हणजे एवढा विश्वास त्यांनी दाखवला की ते 50 पासून 150 किट झाले. तर अजून बऱ्याच राजगडच्या दुर्गम शाळा ज्या भागात आहेत त्या असतील, वेगवेगळ्या किल्ल्यांच्या, आपण ते 100 किट पण पुढच्या अर्ध्या दिवसात वाटणार आहे. तर एवढं सांगायचं तात्पर्य की एखादी सुरुवात केली तर लोक ॲटोमॅटिक आपल्याला सपोर्ट करत असतात, सहकार्य करत असतात. तर ही सुरुवात करणं गरजेचं असते, आणि त्या सुरुवात करण्यासाठी एक माणूस सुरुवात करू शकत नाही. त्याच्यामुळं माझ्या मागे ही सगळी टीम उभा राहिली, त्याच्यामुळे शक्य झालं. त्यामुळं सगळ्यांचा आभार मानतो. दोन्ही म्हणजे जुने पण आहेत, नवीन पण आहेत. आता हा फरक ठेवला नाही जुना नवीन, आता फक्त सांगायचं म्हणून सांगतं. इथून पुढे सगळे एकसारखेच असतील, त्याच्यामुळे हे सगळे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून इथून पुढं काम करतील. आणि पुढच्या वर्षभरात तुम्हाला अजून बरेच प्रोग्राम सफर स्वराज्याच्या माध्यमातून होतील. जसं सुनीलला पण बोललं, ह्या 3ही शाळेत आपण फक्त एवढं शालेय किटपर्यंत थांबणार नाही आपण, तर वर्षभरात बऱ्याच गोष्टी इथं राबवणार आहे आपण. जेवढं काही शक्य आपल्याला तेवढं आपण या 3ही शाळेमध्ये करत राहणार आहे. त्याच्यामुळं जे कोणी हे व्हिडिओ बघतायत, ज्यांनी कोणी या सगळ्या गोष्टीसाठी मदत केली, त्या सर्वांचं तर व्हिडिओच्या शेवटीमध्ये नावं टाकले ज्यांनी ज्यांनी किट दिलं. पण त्याच्या आधी व्हिडिओमध्ये पण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा की ज्यांनी मदत केली त्यांचे सगळ्यांचे ती नावं पण तुम्ही लक्षात ठेवा, कारण त्या सगळ्यांचं पण महत्त्व तेवढंच आहे. जेवढं आम्ही इथं घेऊन येतो ना, त्यापेक्षा त्यांनी ते आमच्यापर्यंत पोहोचवलं, ते आम्ही इथपर्यंत पोहोचवतो. त्याच्यामुळे त्या सर्वांचं पण आभार मानतो. आणि इथून पुढं जर तुम्हाला कोणाला मदत करायची असेल तर आपण इथं सगळे डिटेल्स दिलेले आहेत, ग्रुप आहे आपलं, त्याच्यात तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि आपण महिन्याला काही ना काही इकडं प्रोग्राम करत राहणार आहेत, त्यावेळेस तुम्ही ती मदत आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, आम्ही इथपर्यंत आणू शकतो. तर आता जास्त वेळ घेणार नाही, आता आपण प्रोग्रामला आपल्या सुरू करू कार्यक्रमाला. चला आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. तर सगळं साहित्य, शालेय साहित्य वाटप होईल. तर पहिले ती आहे जान्हवी जंगम, आणि तिला शालेय साहित्य तेजस्विनी देते.
तर आत्ता आपलं पूर्ण झालेलं आहे किट वाटप वगैरे सगळं. तर आता आपण जे आपल्यासोबत आहेत नवीन मेंबर जुने मेंबर त्या सगळ्यांचे प्रतिक्रिया घेणार आहे. त्यांचा अनुभव कसा होता आज तिन्ही शाळेतला. तर माझ्यासोबत आत्ता आहे कस्तुरी, ते खास मुंबईवरून आले. होय, आम्ही सध्या रायरेश्वरच्या पठारावरून आम्ही बोलतोय तुमच्याशी. आणि येस, लास्ट टाईमसारखा माझा यावेळेचा पण अनुभव अतिशय सुंदर आहे. कारण की माझं असं मत आहे की कुठल्याही गोष्टीचं अनुकरण करायचं असेल तर ती गोष्ट मुळात कोणीतरी सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की सोमनाथनी या पेजच्या माध्यमातून, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अशा बऱ्याच जणांना ती संधी दिली आहे की ज्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे. अशा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ते करू शकतोय आपण. आणि ही जी आम्ही आत्ता सुरुवात केली शालेय साहित्य वाटपाची, त्याला एवढा छान रिस्पॉन्स मिळाला आहे की भरपूर पुढे पण उपक्रम यांच्याद्वारे राबवले जातील आणि मी त्याचा भाग असेन याचा मला प्रचंड आनंद आहे. तर आत्ता माझ्यासोबत आहेत दीपक मोरे, जे आत्ता आपल्याबरोबर ह्या मोहिमेपासून जॉईन झालेले आहेत आणि पहिल्यांदाच त्यांचा अनुभव कसा आहे या मोहिमेच्या माध्यमातून. तर आज तिन्ही शाळेत तो जोश सगळ्या टीममध्ये बघायला भेटला. त्यात कोणी मागे नव्हतं. तसंच हा दीपक पण पुढे होता. तर त्याचा आजचा अनुभव कसा होता बघू. तर सर्वप्रथम मी सोमनाथचं धन्यवाद मानतो की त्याच्यामुळे आम्हाला अशा उपक्रमात सहभागी होता आलं. आणि पुढची गोष्ट म्हणजे त्याचा फेसबुकला 1 लाखांचा परिवार झाल्याबद्दल त्याचं खूप खूप अभिनंदन. आणि याच्यापुढेही असे 1 लाख 2 लाख असे होत अगदी पर्यंत त्याची वाढ हो. आणि बाकी सांगायचं म्हटलं तर असे उपक्रम याच्यापुढेही राबवण्यात आम्हाला इंटरेस्ट राहील की याच्यापुढे हा पहिला उपक्रम असून एवढा प्रतिसाद भेटला. 50 किटचे म्हणजे 50 किटची अपेक्षा करता 150 किट झाले. याच्यापुढे इथून पुढच्या उपक्रमात पण अशीच वाढ होत राहावं. आणि आम्हाला याच्यापुढे खूप उत्सुकता राहील की पहिल्याच आमच्या याला इतका हे प्रतिसाद भेटला लोकांचा. बाकी सांगायचं झालं तर ही खूप भाग्यवान गोष्ट मानतो की मी जिथे शिवाजी महाराजांनी शपथ घेतली अशा ठिकाणी अशा पहिलाच उपक्रम आपण राबवतोय. तर बाकी सांगायचं म्हटलं तर खूप सांगायचं आहे, पण मी फर्स्ट टाईम बोलते म्हणून मला खूप अडकतं आहे. तर थँक्यू. शेवटी भावना महत्त्वाच्या असतात आणि मनापासून ज्या गोष्टी आहेत त्या तो आत्ता बोललेला आहे. तर आत्ता आमच्यासोबत आहे सौरभ वाघमारे. त्यांचा परिचय म्हणजे आता सफर स्वराज्याची जर सुरुवात केली म्हणजे प्रशांत भाऊ आणि आम्ही, तेव्हापासून ते सोबत आलेले आहेत आपल्या. म्हणजे हा सफर स्वराज्याचा भाग वेगळा झाला. त्याच्या आधी जेवढ्या काही गोष्टी मी केल्या त्यात सगळ्यामध्ये तो असायचा माझ्यासोबत. त्याच्यामुळं मी जे काही नवीन गोष्ट सुरू करेल त्या टीममध्ये तो नेहमी असतो. तर असा मित्र आपल्याला हवा असतो की जो सोबत असणारा नेहमी. जसं प्रशांत भाऊ असतात तसं हा पण असतो. तर हा नवीन उपक्रम आहे. आम्ही मागं ज्यावेळेस याच रायरेश्वरावरती दिवाळीत पहिला दिवस साजरा केला होता त्यावेळेस तो पण होता, प्रशांत भाऊ होते, आमचे मावस बंधू दत्तात्रय अण्णा पांडे ते पण होते. तर त्यातले काही मेंबर आता नाहीत, 2-3, बाकी सगळे आहेत आत्ता. तर तो अनुभव त्यावेळेस ठरवलेल्या गोष्टी त्याच्यानंतर 4 वर्षाचा गॅप आणि परत ती स्वप्नपूर्ती म्हणता येईल. तर त्याबद्दल तो सांगेल. नमस्कार, सौरभ वाघमारे. तर लॉकडाऊनच्या अगोदर पण आम्ही इथं रायरेश्वरावरती आलेलो दिवाळीच्या वेळेस. आम्ही त्यावेळेस फराळाचं किट वाटप केलेलं. त्यानंतर फर्स्ट टाईमच आम्ही लॉकडाऊननंतर रायरेश्वरावरती आलो शालेय साहित्य वाटप करण्याकरता. ते आम्ही केलं, खूप छान वाटलं मला. बऱ्याच दिवसानंतर मी असे उपक्रम आम्ही राबवले आणि इथून पुढे आम्ही असेच उपक्रम राबवू. धन्यवाद. आता अशा एका व्यक्तीला ज्याची ओळख करून देतो. तर हर्षदा वीर जे आपल्यासोबत पहिल्यांदा या मोहिमेच्या माध्यमातून जोडली गेली. काही गोष्टींचं घरांमध्ये संस्कार येत असतात आणि घरांमध्ये त्या गोष्टी घडत असतात. तसं तिची आई शिक्षिका आहे त्याच्यामुळे त्या गोष्टीची तिला जाणीव आहे. आणि तिने पहिल्यांदा ठरवलं की आम्ही ज्यावेळेस ठरवलं की अशी मोहीम करायची तर तिने ठरवलं की ह्या मोहिमेमध्ये माझा सहभाग असणं गरजेचं आहे. तर तिने तेव्हापासून आपल्या टीममध्ये जॉईन झाली आणि आज ती सोबत प्रत्यक्षात आहे. आणि तिचा आजचा अनुभव कसा होता, कारण हे सगळं वातावरण तिने अनुभवले लहानपणापासून.
थँक्यू सोमनाथ. खरं तर सफर स्वराज्याची हा ग्रुप मी तेजस्विनीमुळं माझ्या ओळखीत आला आणि तसंच मग तेजस्विनीमार्फत मी सोमनाथ सरांना भेटले. खरं तर माणसं कशी जोडली जातात हे मला आज खरंच कळालं. पूर्ण शिक्षण शहरात झाल्यामुळं असं आउटसाईड शहराच्या बाजूला काय चालतं काय नाही हे कधी कळालंच नाही. त्यांच्या गरजा काय ह्या कधी जाणूनही घेतल्या नाही. पहिल्यांदा सफर स्वराज्याच्या मार्फत मला ह्या मोहिमेबद्दल कळालं आणि मी त्याचा पाठ होऊन गेले. खरं तर खूप वेगळं वाटतं आहे की आपल्यापेक्षा खूप जास्त गरज ह्यांना आहे शिक्षणाची, मदतीची, प्रत्येक गोष्टीची, डेव्हलपमेंटची. तर आता बऱ्याच वेळ झालं तुम्ही प्रतिक्रिया बऱ्याच जे आपल्यासोबत जोडलेले आहेत टीम मेंबर त्यांच्या बघितल्या. आता या टप्प्यावरती काही मोजके लोक राहिलेले त्यांच्या प्रतिक्रिया घेतोय आपण. अशा राखीव ठेवलेल्या होत्या त्यातली एक तेजस्विनीताई. 1-1.5 वर्ष झालं आमची ओळख आहे, त्यापेक्षा जास्त 2 वर्ष होत आले. बरेच ट्रेक एकत्र केले आणि नंतर असं ठरवलं की बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या सफर स्वराज्याच्या माध्यमातून, पण टीम पहिली विस्कळीत झालेली आणि ती परत घडी बसत नव्हती जी पाहिजे होती ती. मग अशा ठिकाणी माझा स्वभाव कसा आहे की मला कोणी तर पुश करणार पाहिलं असतं करायला, मी लगेच पुढाकार घेतो, सगळं करतो. पण कोणीतरी लागतं की त्याला पाठपुरावा म्हणतो आपण की मागं लागून कर बाबा कर, हे कर, मी आहे. तशी तेजस्वी मागं लागली. तेजस्वीने ती म्हणली की हे करायचंय. मी त्याच्याशी एकदा बोललो की असं आपल्याला सफर स्वराज्याचं करायचंय, जे बंद पडलंय. तर ती माझ्या मागं लागली करूयात. आणि मग काही लोक असे होते की हे आपल्या टीममध्ये असतील, जुने तर आहेत, नवीन काय टीम आम्ही बांधलेली. कारण एक वर्षभरात अशी लोक निवडलेले की जे आपल्या टीममध्ये असतील, की जे लॉंग टर्म आपल्यासाठी काम करतील, त्यांना त्या गोष्टीमध्ये आवड आहेत, अशी लोक निवडलेली. मग ती एक बांधणी करायला लागते, ती दोन्ही टीमची केली. त्यामुळे तिचा वाटा सगळ्यात मोठा आहे. म्हणजे आता हे सगळं आजचा दिवसभराचा आनंद चेहऱ्यावरचा माझ्या किंवा आमच्या सगळ्या टीमचा, त्याचं मूळ कारण म्हणजे ती आहे. तिने तो पुढाकार घेतला. म्हणजे ती आता काय म्हणणार नाही, प्रत्येक वेळेस म्हणायची नाही, बाईटमध्ये येणार नाही, काय करणार नाही, ती तोंडानं सांगणार नाही आणि माझ्या तोंडून काय राहणार नाही. त्याच्यामुळं तिचं कौतुक करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि इथून पुढे ती सोबत कायम राहील आणि अशाच बऱ्याच मोहिमा करायच्यात. आता काय म्हणतात, थांबायचं नाही आहे, लढत राहायचं आहे आणि हे अजून अशा शाळेत बरंच वाढवत राहायचं आहे, अजून उपक्रम वाढवत राहायचं आहे. ह्याच नाही, अजून बऱ्याच गोष्टी ठरवलेल्या आहेत आम्ही, त्या पण तुम्हाला काही दिवसात दिसतील. तिथं पण ते असेल असेच खंबीरपणे उभं राहिलेले. तर तिचा आजचा अनुभव कसा होता तो विचारूयात. आजचा अनुभव छान होता सांगायचं झालं तर. खरं तर शब्द नाही आहेत आजचा अनुभव सांगायला, कारण एका महिन्यात लगेच तो उपक्रम साध्य करणं एवढं सोपं नव्हतं. साथ फक्त आमचीच नाही तर सगळ्या टीमची पण होती आणि ज्यांनी हे किट दिले, शालेय साहित्य दिलं, सगळं मोठं धन्यवाद तर त्यांचं असणार आहे की एवढ्या कमी वेळात त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला, जो आम्हाला सपोर्ट केला, तो खरंच भारी होता. म्हणजे आम्ही असं विचार पण केला नव्हता. आम्हाला असं वाटलं की 20-30 बाहेरून येतील, बाकीचे आम्ही ॲडजस्ट करू. पण ज्यावेळेस आकडा बघितला की 150 झालेत पूर्ण, जसं आपण म्हणतो ना की आनंद गगनात मावत नाही, तसं होतं आमचं काहीसं. आणि जसं सोमनाथ बोलला की बऱ्याचशा कल्पना आहेत जे डोंगर भागात असतील किंवा जिथं लोक लवकर सहजासहजी पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी नवीन नवीन उपक्रम करायचं ठरवलं आहे. तर बरेचसे असे उपक्रम येतील, तुम्ही पाहत राहताल. आणि जसं तो बोलला की सोबत असणार आहोत, तर डेफिनेटली पुढे माहीत नाही अजून कसं काय असेल भविष्य, पण या उपक्रमांमध्ये नेहमीच मी त्याच्या पाठीशी असेल. तर आता माझ्यासोबत आहे सौदागर जाधव, ज्याला केदार पण म्हणतो आम्ही. त्याचे 2 नाव आहेत, त्यामुळे नेहमी कन्फ्युजन होतं आमच्यामध्ये. पण ते कन्फ्युजन एका बाजूला राहिलं, पण कामाच्या बाबतीत कुठलंच कन्फ्युजन नाही. वेळेला आणि महत्त्वाच्या वेळेस तो म्हणजे आम्ही डॉट टायमिंग दिला ना 5ला निघायचा, तर हा तिकडून सगळ्यात लांब राहतो, हा तो 5ला बरोबर डॉट हजर असणार. म्हणजे कामाच्या बाबतीत जर गोष्ट कुठली शिकायची असेल तर त्याच्याकडनं. आणि हे आम्ही सगळ्या टीममध्ये हळूहळू बिंबवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अशी वेगवेगळी लोक आपल्या टीममध्ये जॉईन झालेले आहेत, ह्याचा आनंद आहे मला. आणि ज्यावेळेस आम्ही ठरवलं की असं असं करायचं आहे, तेजू माझ्यासोबत होते, आम्ही ठरवलं आणि इकडे यायचं ठरवलं, त्यावेळेस हा पण आला केदार की मी पण येतो. मग त्याला ही संकल्पना समजली. त्याच वेळेस तो म्हणला की
याला जे काही लागणार आहे मी आहे सोबत उभा. मग अजून पुढच्या काही गोष्टी आहेत त्याच्यात पण तो असेल. तर ह्या गोष्टीचा आनंद आहे की कुणाला सांगावं लागत नाही ह्या टीममध्ये की तू करतो का. तिथं सगळेजण जबाबदारी घ्यायला स्वीकारायला पुढाकार घेतात. आणि कुठल्याही मोठ्या प्रोग्रामला आजचा जो दिवस सार्थकी लागला तर ह्या सगळ्या लोकांमुळं ज्यांनी लगेच तत्परता दाखवली की जिथं कमी तिथं आम्ही आहे. म्हणजे डिपेंड पॉलिसी राहिली नाही की हा आला तर होईल. त्यामुळं मी जरी नसलो तरी हे काम करायचे, हे जरी नसले तरी आम्ही काम करायचं. ह्याच्यामुळे एक कमी कालावधीत 8 दिवसात हे नियोजन झालं आणि तिन्ही शाळेचं जे साहित्य किट वाटायचं होतं ते पूर्ण झालं आज. त्यामुळे ह्या सगळ्यांचा मनापासून आभार आहे. त्याचा आता अनुभव कसा होता ते थोडक्यात जाणून घेऊ. नमस्कार, मी सौदागर. ह्या सफर स्वराज्याच्या मार्फत मी इथं जॉईन झालेलो आहे. ह्या गोष्टीचं आधीपासून आपलं स्वप्न होतं की आपण एका लहान मुलांसाठी आपण काहीतरी ना काही करावं, ज्या गोष्टी करता आल्या नाहीत. सोमनाथ दादामुळे हे अनुभव करायला भेटलं. आणि खरं तर सर्वांचे धन्यवाद की ज्यांनी आपल्याला हे किट पुरवण्यासाठी वेळोवेळी आपल्याला मदत केली. फक्त एका शब्दावर त्यांनी आपल्याला किटचे लगेच सहायता केली आपल्याला. इथून पुढे सुद्धा आपण या सगळ्या गोष्टी करणार आहेत आणि त्यामध्ये तुम्ही सुद्धा आपला सहभाग राहावा ही आपली एवढी फक्त इच्छा आहे. बाकी सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण हे सगळा मित्रपरिवार इथं आहेच. आजचा अनुभव म्हणला तर ज्या असं मन भरून आलं आहे हे गोष्ट बोलण्यासाठी की जे बोलणारा सुद्धा व्यक्त होत नाही शब्दामध्ये असं आहे. पण एकूण एक आनंदाची गोष्ट आहे की आपण इथून सुरुवात केली, इथून पुढे आपण ह्या गोष्टी कंटिन्यू चालू राहणार हे आपलं आहे दादांसोबत. तर आता माझ्यासोबत आहे रितेश कदम. आमची पण साधारण 1 वर्षाची ओळख, पण आमची ओळख खूप वेगळ्या कारणाने झालेली. म्हणजे आम्ही एका ट्रेकमध्ये आम्ही एकत्र शेवटच्या बाकावर जशी पोरं धिंगाणा घालणारे असतात तसं आम्ही नाचायला एकत्र असायचो. पण त्यावेळेस असं कधी वाटलं नव्हतं की रितेश आणि त्याला घेऊन आपण या टीममध्ये सहभाग घेऊन असं काहीतरी मोठं काम करू. पण कसं असतं की बॉन्डिंग हळूहळू जुळत जातात. जसे आपण म्हणतो की एकमेकाचे स्वभाव मॅच होतात तसं रितेशचं माझं झालं की त्या म्हणजे त्या ट्रेकमधनं हळूहळू आम्ही एकमेकाशी जोडले गेलो. आणि असं वाटलं की अरे हा पण आपल्या टीममध्ये मॅच होणार आहे आणि हा आपल्याला काय सोबत उभा राहील. तर ह्या 3 शाळेत जसं आम्ही किट वाटायचं ठरवलं तसं तो आम्ही लोकेशन बघायला हे सगळं ठरवायला आलं त्यावेळेस पण तो सोबत होता. त्यानंतर 8 दिवसात प्रत्येक वेळेस मी हाक दिली की तो हजर असायचा. तर अशी टीममध्ये काम करणारे लोक पाहिजेला असतात. आणि कदाचित हे सगळं मोठं घडण्यासाठी मधले 4 वर्ष जो ब्रेक पाडला कारण ह्या सगळ्यांचं येणं होतं आणि हे मोठ्या प्रमाणात परत सुरू होणं ह्यासाठी सगळं घडलेलं. तर त्याचं आज कळतात की कशामुळे काही गोष्टी थांबतात, त्यातनं अजून मोठ्या गोष्टी करायच्या असतात म्हणून ते कुठंतरी देव त्या गोष्टी थांबवत असतं. तर ही टीम चांगली जुळली. तर रितेशचं म्हणजे आभार मानणार नाही कारण तो आपल्या टीममधला एकच आहे. त्यामुळे टीममधल्या लोकांचा काय आभार मानायचं, ज्या लोकांनी खरंच बाहेरून मदत केली त्या लोकांचा आम्ही सतत आभार मानणार. पण ही लोकं आपलीच आहेत, ह्यांना आभार मानून लांब करायचं नाही. तर रितेश त्याचा अनुभव सांगेल आज दिवसभरातला. खरं तर आता मगाशी बोललंच सोमनाथ की हा एक ट्रेकमध्ये मिळालेला मित्र आहे आणि मी पण एक म्हणजे असं भाग्य समजतो की मला एक असा म्हणजे आम्ही ट्रेकमध्येच भेट झाली. लास्टच्या सीटवर बसून जी धिंगामस्ती केली तिथनं जे आमचं बॉन्डिंग झालं ते आत्तापर्यंत जे आलं. आणि आत्ता जे त्यांनी जे उपक्रम आजपासून चालू केले जे म्हणजे ह्याच्या अगोदर पण त्यांनी दिवाळी फराळ वाटप वगैरे असं केलं होतं आणि आत्ता जो उपक्रम त्यांनी चालू केला ते खरंच म्हणजे एक अभिमानास्पद आहे. आणि पुढं बोलायचं झालं तर जे मी आज म्हणजे एक किट जेव्हा आम्ही वाटलं लहान मुलांना त्यांचा जो आनंद बघितला आज आणि जे शिक्षकांचा आनंद बघितला, त्यांचे जे विचार, त्यांचे बोलणं, त्यांच्या मनातल्या भावना वगैरे ज्या आम्ही आज बघितल्या त्या खरंच आमच्याही मनाला लागल्यात की असंच आम्ही कायम तुझ्या पाठीशी राहू. तू कधी हाक मार, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी असो. आणि असंच एक सफर स्वराज्याची ही संस्था आपण अजून पुढे चालवत राहूया आणि असंच आम्ही कायम असतो तुझ्या पाठीशी. बस एवढं. तर आता हे सगळे राहिलेले व्यक्तिमत्व आहेत म्हणजे टीममधले भाग आहेत सगळे. तर ते पहिल्यांदाच बरेच आहेत त्यातले, त्यामुळं हे जास्त काय बोलणार नाहीत. कॅमेरासमोर पण यायला नको म्हणत होते पण मी म्हणलं की तुम्ही नका बोलू, मी सांगतो तुमच्याबद्दल. कारण की सगळेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणजे प्रत्येक एक मेंबरसुद्धा महत्त्वाचा आहे कारण सगळ्यांचंच योगदान आहे.
म्हणजे काही लोक सुरुवातीपासून होते, काही नंतर जोडले. ह्या गोष्टी मॅटर करत नाही. ज्यावेळेस कुठलं कार्य करायचं त्यावेळेस जे सगळे एकजुटीने काम करतात ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि आज या सगळ्या कार्यक्रमासाठी हे लोक सगळे उपस्थित राहिले. हे इंदापूरवरनं खास आले, काही पुण्यातनं आले, काही मुंबईमधनं आले. तर सगळ्यांची थोडक्यात ओळख करून देतो. माझ्या शेजारी मंगेश वाघमारे जे इंदापूरवरून आलेत. तर पहिल्यांदाच ते आपल्यासोबत आलेत. मग त्याच्या आधी त्याला ट्रेकचं वगैरे काय माहिती नाही जास्त, किंवा नसतो तो आपल्या तितका ट्रेकच्या बाबतीत. पण आता तो ह्या उपक्रमासाठी आला, त्याच्याबद्दल मला पण आनंद झाला की अशा पद्धतीच्या उपक्रमामध्ये तो सहभागी घेतोय. तर आज तो दिवसभर आपल्या बरोबर होता. तिन्ही शाळेत फिरला, सगळं बघितलं ते वातावरण, आणि त्याला पण एक वेगळा अनुभव आज आला. माझ्या शेजारी आहे ते व्यक्तिमत्व तर सारखंच मी सांगत असतो त्याबद्दल, आणि बरेच व्हिडिओ पेंडिंग यायचे, त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तो असेल. तर असे आमचे विशाल आप्पा, म्हणजे फार 2 वर्ष झालं असेल ओळख झाली, जसं तेजू वगैरे सगळ्यांवर. हे सगळे 2 वर्षात आलेले जवळ झालेले व्यक्ती म्हणजे मित्र आहेत. पण असं कधी वाटलं नाही की 2 वर्षाची मैत्री, असं वाटतं लहानपणापासूनचे मित्र आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही भेटतो असं वाटतं की कालच भेटलोय. म्हणजे महिन्यांनी जरी भेटलं तरी पण वाटतं की कालच भेटलोय. म्हणजे मित्रच तेवढेच प्रत्येक शब्दाला पाळणारे. म्हणजे मी आप्पाला म्हणलं की आप्पा आपल्याला इकडं जायचं, गाडी पाहिजे, तो लगेच हजर राहणार. असे लोक पाहिजे तुमच्या टीममध्ये काम करायला. टीममध्ये म्हणण्यापेक्षा मित्र पाहिजे असे, आणि तो असा माझा खास मित्र आहे ह्या 2 वर्षात झालेला. तर इथून पुढं पण तो आपल्यासोबत असेल नेहमी. जिथं जिथं मी शब्द टाकतो की आप्पा आपल्याला इथं जायचं, तो असतो नेहमी हजर होता. त्याच्यामुळं इथून पुढं तो दरवेळेस असेलच, त्याच्याबद्दल बोलतच राहील मी. आणि इथून पुढं काही दिवसांनी मी त्याला बोलायला भाग पाडणार आहे, त्यावेळेस त्याचे पण शब्द मनोगत तुम्हाला ऐकायला भेटतील. त्याच्यानंतर आमच्या शेजारी आहेत प्रतीक जोळ, आमच्या इंदापूरचेच आहेत, आणि तो पण असं लहानपणापासून आहे. आम्ही बऱ्याचदा फिरलेलं इकडं तिकडं. तर हे सगळे इंदापूरचे लहानपणापासून जे जवळनं सगळे घडलेले, लहानाचे मोठे होताना बघितलेले किंवा माझ्यासोबत राहिलेले लोक ते. तर ह्या चांगल्या उपक्रमामध्ये त्याचा सहभाग आहे, याचा आनंद मला जास्त आहे. त्यालाही तो आनंद होता आज दिवसभरात. तर त्याच्याबद्दल सांगणं, तो बऱ्याच गोष्टीमध्ये म्हणजे असं असतं की जिथं चांगलं काम आहे तिथं तो नेहमी हजर असतो. त्यानंतर पलीकडं आहे समर्थ गालांडे. म्हणजे अपेक्षा नव्हती, त्यांनी किट पण दिलं, त्याच्यात आहेच. तो वाटलं की अरे चांगल्या उपक्रमामध्ये तो सहभाग घेतोय, पण त्याच्या पलीकडं तो स्वतः इथं आला. म्हणजे काय असतं की त्याला स्वतःला इंटरेस्ट होता किंवा त्याला हे बघायचं होतं, अनुभवायचं होतं. तो त्याने आज अनुभवलं, आणि मग त्याला कुठला तो आनंद झाला की त्यांनी फक्त किट देण्यापुरतं मर्यादित न राहता त्या सगळ्या लहान पोरांच्या चेहऱ्यावरचा आनंद, आणि एक सगळ्या टीमवर एक ओळख होऊन आज दिवसभरात एवढे चांगले मित्र त्याला पण भेटले, एक चांगली टीम त्याच्याबरोबर त्याला काम करता आलं. त्याच्यामुळं त्याचा पण एक आज दिवस सार्थकी लागला. तर ही सगळे अशी लोक आहेत ज्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी. आता शेवटाला आपण आलेलो या सगळ्या दिवसभरातल्या 3 शाळेत जाऊन आलो आपण, आणि ते सगळं कार्यक्रम वगैरे ते शूट केला, दाखवला, सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तुम्हाला वाटलं असेल की भाऊंला शेवट का ठेवलं, कारण की माझ्यासाठी तो महत्त्वाचा आहे. कारण ही सफर स्वराज्याची जी सुरुवात झाली, काय होतं नेहमी मी दिसत राहतो, प्रत्येक वेळेस माझी बडबड तुम्ही ऐकता, मी जी काही माहिती सांगतो ते तुम्ही ऐकत असता. पण ही माहिती जो रेकॉर्ड करत होता ह्याच्या आधी, ते आमचे प्रशांत भाऊ नेहमी कॅमेऱ्याच्या मागं असायचे. बऱ्याचदा मी बोलून त्यांना पुढं आणतो आणि बोलायला लावतो. आता ते नसताना मग तेजूताई असते, हे दोघांकडेच ही जबाबदारी असते कॅमेऱ्याची. ते टाळतात मग पुढे यायला. मग मला त्यांना कुठंतरी वरडून हे करून समोर आणावं लागतं. तर हे नेहमी पडद्याआड राहणारी माणसं आहेत, ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आज 100K फॉलोअर झालेत. ह्या सगळ्यामध्ये मी सतत दिसत राहतो, सतत माहिती देत राहतो, पण हे सगळे जे न दिसणारे चेहरे आहेत, तसे त्यातले एक प्रशांत भाऊ, ज्याची सुरुवात आम्ही सफर स्वराज्याची करायची ठरवली. खरं सांगायला गेलं तर सिंहाचा वाटा सोमनाथचा होता आणि खारीचा वाटा माझा होता. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेस रामाने
हे बांधला, सेतू बांधला, त्यावेळेस सर्व वानर सेनेने मदत केली आणि त्याचे प्रत्येक सैनिक जे होते त्यांनी सेतू बांधायला मोठे मोठे दगड आणले, शिळा आणल्या आणि टाकल्या. आणि त्यावेळेस तिथे एक खारुताई होती आणि तिने विचारलं रामापाशी जाऊन की मी काय करू शकते. तर त्यावेळेस राम त्यांना म्हणले, प्रभू रामचंद्र, की तुम्ही काय करा, जी छोटी छोटी रेती आहे ती त्या दगडांच्या मध्ये टाका, जेणेकरून आपली सेना नेतानी ती भक्कम होईल. तर त्या पद्धतीने आज असं मला फील झालं की आज आपण कुठंतरी खारुताई झालेलो आहे. सफर स्वराज्याची ही संकल्पना आहे खूप मोठी आहे आणि त्याच्यामार्फत हे सामाजिक कार्य जे होत आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. आज ज्यावेळेस एक लहान मुलाकडे बघितलं मी, त्यांनी किट घेतल्यानंतर त्याला जो आनंद झाला त्याच्या डोळ्यामध्ये जे दिसलं ते शब्दात नाही सांगू शकत. पण मी प्रत्येक ज्या व्यक्तीने हे किट दिलेलं आहे त्यांना मी हे सांगू इच्छितो की खरंच की एक शेवट बॉटमपर्यंत ज्यावेळेस आपण जातो आणि त्यानंतर जी त्या शेवटच्या माणसापर्यंत ती गोष्ट भेटते, तो आनंद बघण्यात खरंच एक सुख आहे. ते तुम्ही खरंच ज्यांनी ज्यांनी किट दिलेलं आहे किंवा ज्यांनी नाही दिलेलं आहे पण ज्यांना एक मदत करायची, किट द्यायचं आहे, अशा लोकांनी खरंच विचार करून एकदा ट्रेक करावा सोमनाथ बरोबर, माया बरोबर आणि ते अनुभवावं. ते अनुभव शब्दात नाही सांगू शकत, ते तुम्हाला इथं आल्यानंतर कळेल, जो आज सगळ्यांनी आम्ही अनुभवला. तर अशा पद्धतीने आपण हा प्रोग्राम संपवलेला आहे आणि पुढच्या मोहिमेत आपण लवकरच भेटू.